राखी पौर्णिमेचा सण साजरा होऊन गेलेला आहे. आत्ता जर आपण बुधवार पेठेमध्ये गेलो आणि तिथे असलेल्या काही हजार जर आपण वेश्या व्यवसायावर काम करणाऱ्या स्त्रियांना एकत्रित करून जर एक प्रश्न विचारला की तुमचा भाऊ कोण, तर तिथल्या 90% स्त्रिया सांगतील भानुप्रताप बर्गे. कितीही व्यावहारिकपणे वागण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा जोवर आपल्या सामाजिक जाणीवा जिवंत आहेत तोवर आपल्या माणूस असण्याला अर्थ आहे. विज्ञानामध्ये एक फेनोमेनॉन ऑफ डिस्पर्शन आहे. तुम्ही प्रिझमवरती जर व्हाईट लाईट टाकला तर तो लाईट तिथून बाहेर पडताना 7 वेगवेगळ्या रंगाने बाहेर पडतो आणि तो फेनोमेनॉन ऑफ डिस्पर्शन देखील आपण स्वीकारला. कदाचित तो सिद्धांत मांडणाऱ्याला नोबेल पुरस्काराने देखील सन्मानित केला असावं. ॲनी बेझंट म्हणतात की आपण सगळे एकाच ईश्वराची पिलावळ आहोत आणि आपण ज्या धर्मानुसार वागत आहोत हे धर्म म्हणजे प्रिझम मधून बाहेर पडणारे 7 रंग, ते देखील आपण स्वीकारलं कारण आपल्यासोबत संविधान नावाचं एक नैतिक दडपण होतं. परंतु ज्या वेळेस लिंगभेद स्वीकारण्याची वेळ आली त्यावेळेस मात्र आपण थोडेसे कचरलो. आपण स्त्री आणि पुरुष या 2 गोष्टींच्या पलीकडे न जाण्याचा प्रयत्न केला किंवा तो कॉम्प्लेक्स बाळगून आपण सातत्याने वागण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की आजचा हा कार्यक्रम तो कॉम्प्लेक्स दूर करण्यासाठी एक मैलाचा दगड ठरेल अशी मला खात्री आहे. मी भानुप्रताप बर्गे सरांना व्यासपीठावरती आमंत्रित करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं. व्यासपीठावर उपस्थित माझे स्नेही बिंदू माधव खिरे, रयत प्रबोधिनी जे एक वेगळ्या विचाराने या ठिकाणी पोलीस खात्यातील पहिल्या श्रेणीचा अधिकारी घडवण्याचं काम करतायत, त्याचे उमेशजी, विशालजी, माझे मित्र दारवडकर या ठिकाणी आहेत, रयतचे बाकी सर्व शिक्षक, त्यांना मदत करणारे, एक वेगळा विषय LGBT क्वीर या संदर्भामध्ये होणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन हा आजचा महत्त्वाचा या ठिकाणी आपल्याला विषय आहे. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती असेल, तुम्ही MPSC UPSC करता, आपल्या ह्या ब्रह्मांडाची निर्मिती कधी झालेली आहे, शास्त्रज्ञांनी काढलेला काय माहिती आहे आपल्याला? माहिती आहे? 13,80 कोटी वर्ष, 1380 कोटी वर्षापूर्वी हे ब्रह्मांडाची निर्मिती झालेली आहे आणि 450 कोटी वर्षापूर्वी आपल्या ह्या पृथ्वीची निर्मिती झालेली आहे. ही निर्मिती होत असताना अगदी आदिमानव तर खूप नंतर, अगोदर आपण चिंपांजी असतील, अजून कुठल्या एका रूपामधनं आपण आजच्या ह्या स्टेजला पोहोचलेलो आहोत. आपल्या विचारांमध्ये, आचारामध्ये, व्यवहारामध्ये त्या काळानुरूप बदल होत गेलेले आहेत. आणि ही एक अशी संस्कृती आहे भारताची, मी मुद्दाम तिला हिंदू संस्कृती नाव देत नाही, तर भारताची संस्कृती म्हणतोय मुद्दाम, की ह्या भारताच्या संस्कृतीने आपल्याला जसे जसे आपल्यामध्ये बदल घडत गेले त्या बदलानुसार आपली व्यवहार रचना, आचार रचना आणि विचार रचना कशी असावी याच्याबरोबर आपल्याला तिने वाढवलं, मोठं केलं. आज बघतो अक्षरशः आपण की कॅमेरा, तुम्ही सर्वांनी त्यावेळेचा कॅमेरा बघितलेला असेल कदाचित. आमच्या वेळेस तर ते म्हणजे आम्ही लहान असताना तर गावामध्ये काय, तालुक्यामध्ये एखादा फोटोग्राफर कॅमेरा असायचा. त्या साध्या कॅमेऱ्यापासून त्याच्या अगोदर आरशामध्ये आपण आपलं प्रतिबिंबित बघायचो. म्हणजे ही आरशापासून सुरुवात झालेली जी परंपरा आहे ती परंपरा आज आपल्या सेल्फी पर्यंत आलेली आहे. इथपर्यंत खूप साधं आहे गणित सगळं. आता ह्याचा LPGTशी कुठे संबंध आला? संबंध असा येतो की ज्यावेळेस मी 1985ला पहिल्यांदा पोलीस खातं जॉईन केलं त्यावेळेस मला हा शब्द माहीत नव्हता. ज्यावेळेस मी काम करायला सुरुवात केली मुंबईमध्ये पोलीस खात्यामध्ये असताना, मला हेच माहित होतं की दाऊद इब्राहिम, ते माझं पहिलं पोलीस स्टेशन होतं, करीमलाला, हाजी मस्तान, युसुफ पटेल, म्हणजे टॉपचे त्यावेळेचे सगळे स्मगलर असतील, मुंबईतले गुंड असतील किंवा माफिया जे चालवत होते ते सगळे माझ्या भागामध्ये राहणारे होते. अशा ह्या पार्श्वभूमीवरती मला तोपर्यंत सुद्धा माझं पहिलं पोलीस स्टेशनचं पोस्टिंग झालं तोपर्यंत मला हे माहीत नव्हतं.
कदाचित बिंदूजी तुम्हाला सुद्धा हे माहीत नसेल की त्यानंतर पहिला संपर्क आला माझा की ह्या शब्दाशी, म्हणजे तोपर्यंत आपल्याकडे सगळीकडे प्रचलित शब्द हा फक्त हिजडा असायचा, म्हणजे तृतीयपंथी हे नाव सुद्धा नव्हतं त्यावेळेस कुणाला माहिती. हिजडा एक स्त्री पुरुष आणि काहीतरी अजून तिसरं जे असतं ते हिजडा असतो, एवढ्यापर्यंत आपल्याला सर्वसामान्यपर्यंत त्यावेळेची आमची माहिती होती. त्याच काळामध्ये मी ज्या बिल्डिंग मध्ये राहत होतो, क्वार्टर्स मध्ये राहत होतो, क्वार्टर्स म्हणजे खूप चांगली बिल्डिंग होती, रहेजा टाउनशिप म्हणून त्या एरियाचं नाव होतं. malaडमध्ये मला ती क्वार्टर्स मिळालेली होती, प्रायव्हेट बिल्डिंग मध्ये पोलिसांच्या क्वार्टर्स, आणि खूप छान एकदम चांगल्या सोसायटी, पॉश सोसायटी मधलं मला लकीली ते मिळालेलं होतं. माझ्या समोर अजून एक अधिकारी राहत होते, सावंत साहेब असं त्यांचं नाव, माझ्यापेक्षा 1 वर्षांनी सिनियर, म्हणजे मला सर्व्हिसेस मध्ये माझ्यापेक्षा 1 वर्षांनी सिनियर. त्यांना 2 मुलं 1 मुलगी. मी ज्या माझ्या घरामध्ये राहत होतो, माझी पत्नी आणि माझा 1 मुलगा त्यावेळेस मला होता, नंतर मुलगी झाली. ज्यावेळेस हे सावंत साहेबांच्या घरामधलं वातावरण मी बघत होतो, त्यांचा माझ्यावरती खूप विश्वास होता, त्यांच्या पत्नीचा माझ्यावरती खूप विश्वास होता, म्हणजे त्यांचे मुलं सुद्धा भाऊ म्हणून मला बोलवायचे. त्यांचा दुसरा जावाई, 2 जावाई आहेत त्यांचे, त्यातला 1 जावाई जो मिळाला त्यांना, तो सक्का जावाई जो होता तो पण माझ्याबरोबरचा बॅचमेट, माझ्याबरोबरचा PSI, तो पण ACP म्हणून रिटायर झाला. ज्यावेळेस हे सगळं बघत होतो, त्यातला जो एक लहान मुलगा जो होता तो थोडा वेगळं वागत होता. त्यावेळेस आम्हाला काय त्यावेळेस माहितीच नाही काही की असा काय तिसरा प्रकार असतो किंवा अजून काही हिजड्या व्यतिरिक्त. हिजडा तर अशा घरामध्ये येऊ शकत नाही, होऊ शकत नाही. बाकी मोठा मुलगा खूप चांगला, फिजिकली चांगला, हा पण मुलगा चांगला होता, दिसायला चांगला, वागायला चांगला, पण त्याच्यात थोडं असं वेगळं पण जाणवत होतं. म्हणजे अक्षरशः ह्या साहेबांच्या मिसेस ज्यावेळेस त्यांना हार्ट अटॅक आला, त्यावेळेस मला आवाज दिला गेला आणि त्यांनी माझ्या हातामध्ये बिंदू जीव सोडला आणि तोंडातनं फेस येत असताना आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो मी, पण त्यांनी जाता जाता त्यांनी जीव सोडला. त्यानंतर वडिलांचं रिटायर झाले, भाऊ वेगळे झाले. वडिलांनी तिसरा जो लहान मुलगा होता तो ह्या LGBT कम्युनिटीशी संबंधित किंवा त्यातला हा प्रकारचा मुलगा होता हे आम्हाला त्यानंतर समजलं. वडिलांनी त्याला दूर केला, त्यांनी बरेच कष्ट केले आदनमधनं. आज सुद्धा मला त्यावेळेस पण फोन यायचे, घरातल्या भावाभावांचे फोन असायचे. आणि तो जो मुलगा होता त्याचं नाव सांगतो, गणेश उर्फ गौरी सावंत. टाली हा आता तुम्ही जर OTT वरती बघत असेल तर टाली गौरी जी आहे ते माझ्या समोर अक्षरशः 4-5 वर्षाची असल्यापासून माझ्या समोर वाढलेली आहे. आणि तिला आज सुद्धा माझा तेवढाच आधार वाटतो जेवढा बिंदू तुम्हाला माझा आधार वाटतो. सांगायचा उद्देश असा आहे की परमेश्वराने हे ब्रह्मांड घडवताना, पृथ्वीवरती हे जीवतत्व घडवताना, परमेश्वराची इच्छा आपण सगळीकडे म्हणतो, मानला परमेश्वर तर आहे असं पण आपण म्हणतो, पण मी तर मानणाऱ्यापैकी आहे की जे काय आहे ते परमेश्वराच्या कृपेने चाललेलं, असं जे होतं ते परमेश्वर आहे. ही विचारसरणी ज्यावेळेस त्याला किती कष्ट पडायला लागले आता तुम्ही OTTचे त्याच्यात स्वतःच्या ह्याच्यावरनं बघू शकता. पण मग त्यानंतर माझं मत परिवर्तन तिथून थोडं झालं की मी अगोदर समजा रे हिजडा, बापरे लांब जावा, तृतीयपंथी तर आपण हा शब्द वापरतच नव्हतो. बाकी गे आपल्याला माहित नव्हतं, लेस्बियन्स माहित नव्हतं, बायसेक्शुअल्स माहित नव्हतं, अजून काय काय सगळे ते बिंदू त्यांच्या लेक्चरमध्ये छानपैकी सांगेल. ज्यावेळेस ह्या गोष्टी माझ्या आजूबाजूला, मी बांद्रा पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळेस थोडा हा फॉरवर्ड एरिया होता. म्हणजे अक्षरशः पहिला एक पकडला मी तिथं गिगॅलो पकडला, जिगॅलो किंवा जिगॅलो म्हणतात, जे पेड मेल प्रॉस्टिट्यूशन्स असतात. तो पकडल्यानंतर तो नवीन एक शब्द माहीत झाला. आणि एक दिवस पुण्यामध्ये असताना गावाकडचा मुलगा, त्याच्या आईवडिलांनी त्याला तो गे आहे म्हणून त्याला घरातनं हाकलून दिलेलं होतं. आणि त्याला ज्यावेळेस चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं त्यावेळेस त्याची जी मानसिकता बघितली, त्यावेळेपासून ठरवलं की आपण ह्या लोकांना जेवढी आपल्या पद्धतीने शक्य होईल तेवढी मदत करायची. आणि त्यानंतरच्या काळामध्ये, नाहीतर माझं काम मी म्हणजे की गुंडच फक्त, म्हणजे एवढंच माझं काम होतं, एन्काउंटर असेल किंवा हे असेल. मग नंतर आता कदाचित त्या ओघामध्ये बिंदू माधवची आमची ओळख झाली. आम्ही बोरवणकर मॅडम असताना पुण्यामध्ये खूप चांगलं काम केलं या सोसायटीसाठी. आणि हे करत असताना मग हळूहळू समजलं की सर्वात प्रथम अधिकारी आता तुम्ही होणार आहात. अधिकारी होताना आपल्यामध्ये अजून तुम्ही अधिकारी झालेले नाही,
पण अधिकाऱ्याची वर्दी आपण चढवल्यानंतर आपल्यामध्ये सुगुण जास्त येण्याच्या ऐवजी दुर्गुण यायला जास्त सुरुवात होते. आपला पाय जमिनीवरनं हळूहळू हवेमध्ये जायला लागतो. आणि जर तुम्हाला आयुष्यात सॅटिस्फॅक्टरी काम करायचं असेल तर, मी कधी म्हणणार नाही लिगली काम करायचं असेल इलिगली काम करायचं असेल, माणसाला सॅटिस्फॅक्शन आपल्याला संध्याकाळी घरी गेल्यानंतर आपल्या परिवाराला सॅटिस्फॅक्शन मिळायला पाहिजे असं जर काम करायचं असेल तर तुम्ही कायद्याचा तर अभ्यास तुम्ही सगळे करणार आहेत, फिजिकल ट्रेनिंग तुम्ही सगळे करणार आहेत. नंतर ज्यावेळेस तुम्ही पोलीस खात्यात ज्यावेळेस सत्तेचा तो दणका हातामध्ये घेऊन येताल त्यावेळेस सर्वात महत्त्वाची जबाबदारी तुमची त्या ठिकाणी असणार आहे. विशेषतः या समुदायाच्या बाबतीमध्ये आपला हा आजचा विषय तो आहे, एक आउट ऑफ फ्रेम म्हणून आपण काम करतो. आउट ऑफ फ्रेम बॉक्समध्ये काम तर सगळेच करतात, परंतु त्याच्या बाहेर येऊन थोडं आपल्याला काम करावं लागतं. आणि त्यावेळेस आपल्याला माणूस आपल्याला जिवंत ठेवावा लागतो. की समजा एखादा ट्रिपल सीट वरती मुलगा चाललेला आहे, त्याची आई ऍडमिट आहे तिकडे कुठेतरी हॉस्पिटलला, आणि आमच्या पोलीसवाल्यांनी त्याला थांबवला. तो दाखवतोय की ब्लड घेऊन चाललोय आईच्या याच्यासाठी, आणि अचानक आम्ही तिघं पण चाललेलो आहे, जाणं जरुरी आहे मला आणि अजून एकाला ब्लड द्यायचं. त्यावेळेस तुम्ही त्याला उतरवाल किंवा नाही, का तर ट्रिपल सीट अलाउड नाही, मग त्याला जाणं पण जरुरी आहे. ह्यावेळेस आपली तिथे मानसिकता बदलणं आपल्याला खूप आवश्यक. आणि ही मानसिकता ज्यावेळेस आपण बदलतो त्यावेळेस आपल्याला मग समजतं की आता ही आपल्याला ही जरुरी आहे बाबा. तो कुठलाही गुन्हा करतोय, तो गुन्हेगार नाहीये, तो गुन्हा करतोय असं वाटलं नाही पाहिजे आपल्याला. आणि जरी ट्रिपल सीट असला तरी त्याला जाणं, त्या ठिकाणी सोडणं हे आपल्या नैतिकतेला धरून करेक्ट आहे. कायद्याला धरून चुकीचं असलं तरी नैतिकतेला धरून करेक्ट. हे डिसिजन असा ते तुम्हाला शिकवणार नाहीत कुणी शाळेमध्ये. कॉलेजमध्ये एमपीला जाताना तर तुम्ही तिथं सुद्धा कोणी शिकवणार नाही. हे आपण डिसिजन या ठिकाणी घेणं आपल्याला खूप आवश्यक वाटतं. आणि अशा प्रकारचे डिसिजन घेतल्यानंतर की मग तुमच्यातला माणूस कायम जिवंत राहतो. ज्यावेळेस जर्मन बेकरी सारखा इन्सिडेंट होतो त्यावेळेस ती मुलं ज्यावेळेस तिथं पडलेली दिसली मला, मी पहिला पोचलो होतो तिथे, ज्यावेळेस कुणाचं डोकं इकडे पडलेलं आहे, कुणाचं पाय तिकडे तुटून पडलेले आहे, कुणाची बॉडी त्या झाडावरती लटकत आहे, हे ज्यावेळेस बघत असताना तोपर्यंत थोडं वाईट वाटलं. त्यावेळेस डोळ्यात पाणी सुद्धा आलं. सगळ्यात जास्त वाईट कधी वाटलं की ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन चालू केलं आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीच मुलं तुमच्या माझ्यासारखे एवढे चांगले कपडे घालून एन्जॉय करतात, एक दुसऱ्याची मस्करी करतायत, मारतायत एक दुसऱ्याच्या खांद्यावर, सीसीटीव्ही मध्ये फुटेजमध्ये दिसतं. आणि नंतर त्याचा हात आणि पाय आपण एकेका ठिकाणी बघितल्यानंतर आपल्यातला माणूस जिवंत राहायला पाहिजे. त्या ठिकाणी मला माझा मुलगा दिसत होता, माझी मुलगी दिसत होती. अधिकाऱ्यांनी काम करताना जगामध्ये, मी सांगतो जगामध्ये, मला एक पण माणूस, कोणी संत महात्मा असू द्या, ज्यांनी एक सुद्धा गुन्हा केला नाही असा एक माणूस माझ्यासमोर आणून उघडा, मी तुम्ही सांगाल ते हरायला तयार. असा एकही माणूस या पृथ्वी तलावरती तुम्हाला सापडणार नाही की ज्यांनी कुठला तरी गुन्हा केलेलाच आहे. त्यांनी साधा गुन्हा असेल, मोठा गुन्हा असेल, मर्डर असेल असं म्हणत नाही मी, परंतु काहीतरी गुन्हा केल्याशिवाय कुठलाही माणूस तो माणूस असू शकत नाही. या अशा सर्व पार्श्वभूमीवरती आपल्याला अभ्यास करताना एक तर आपल्याला बॉडी अॅनाटॉमी आपली काय आहे हे समजणं खूप आवश्यक आहे. त्यांचेच खूप 2-3 चांगली पुस्तकं आहेत, ती वाचा. आणि त्या पुस्तकांची गिफ्ट तुम्ही रयततर्फे त्यांना द्या, माझ्यातर्फे पैसे मी बिंदूकडनं 50% मध्ये घेऊन बिंदूला 50%चा चेक देऊन टाकेल, कारण ते जरुरी आहे त्यांना वाचणं. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की बायोलॉजिकल सेक्स काय आहे, त्यानंतर सेक्स्युअल ओरिएंटेशन काय असतं, का ती मुलं गेम, का 2 मुलंच जवळ येतात, का 2 मुलीच जवळ येतात, हे त्याला आपल्याला त्या ठिकाणी ते समजतं. जेंडर आयडेंटिटी काय असते आपल्याला त्याच्यामधनं समजतं. आणि जोपर्यंत ह्या 3 गोष्टी बेसिक आपल्याला माहीत नाहीत तोपर्यंत मला वाटत नाही की आपण कुणाला चांगल्या पद्धतीने यापैकी अशा अडचणीत आलेल्या मुलामुलींना आपण हेल्प करू शकतो. आता ह्याच पार्श्वभूमीवरती मी जास्त वेळ घेणार नाही, मला 15 मिनिटाची वेळ दिलेली होती. आणि बिंदू माधवचा जो कुठला कार्यक्रम असतो तो 1 मिनिट सुद्धा इकडे तिकडे होत नाही. आज त्यांनी आल्याला मला सांगितलं, सॉरी साहेब. आणि मी बाहेर माझे मित्र पंकज या ठिकाणी बसले, त्यांना पण बोललो की त्यांचा राईट टाइम कार्यक्रम चालू होतो, मी बरोबर 9:15 9:45 येतो, पण अगोदरच्या कार्यक्रमामुळे कदाचित ते थोडी या ठिकाणी हे झालेले असेल. की ज्यावेळेस आपण हे करत असतो बिंदूजी, त्यावेळेस ह्या तुमच्या संपत्तीच्या मार्फत, संपत्ती ट्रस्ट त्यांनी खूप चांगला चालू केलेला, त्यांची पार्श्वभूमी सांगितलेली आता की खूप हाय काय म्हणतो आपण लिटरेचर मधले आहे, ते कामामध्ये आहेत आणि मनापासून काम करणारे आहेत. आपल्याला फार कमी लोकांना, म्हणजे कदाचित आता तुमच्या PSI झालेल्यांना अजून सुद्धा वाटत नाही की मनापासून मी PSI व्हावं. त्यांना कदाचित इच्छा असेल की मी DYSP व्हावं, कदाचित इच्छा असेल मी IAS व्हावं, IPS व्हावं.
अजून हे द्वंद्व आपण जगात जन्माला आलो कीच आपलं जन्ममृत्यूपासून हे दोन द्वंद्व चालू होतात, खरं खोटं जन्ममृत्यू. हे द्वंद्व जे असतं ते आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबवू शकत नाही. आणि मग त्यातून आपल्या अपेक्षा वाढत जातात. मी आय एस झालो तर मग आय एस झालं तर मला कुठली ही डिपार्टमेंट मिळायला पाहिजे, ते डिपार्टमेंट मिळायला पाहिजे, माझ्याकडे पोलीस स्टेशन आहे, PSI झालो मला ह्या पोलीस स्टेशनला जायला पाहिजे, मला ह्या पोलीस स्टेशनला जायला पाहिजे. कधी तुम्ही द्वंद्वाशिवाय आयुष्यामध्ये जगू शकत नाही. अशा ह्या पार्श्वभूमीवरती ज्यावेळेस तुम्ही संपत्तीच्या मार्गात काम करत असता, फक्त पोलिसांच्याच चुका नसतात, आपल्याकडे वागवण्याची वेगळी पद्धत असते. आम्ही खूप चांगली पद्धत केली. प्रत्येक महिलेकडे त्यावेळेस माझं कार्ड असायचं. प्रॉस्टिट्यूशन महिला ज्या होत्या त्यांना माहिती आहे. आणि कुठलाही पोलीसवाला किंवा कुणाचाही त्रास आला तर फक्त माझं कार्ड दाखवून सांग की हे बर्गे साहेब आमचे भाऊ आहेत म्हणून. आणि त्याचा परिणाम एवढा सुंदर झाला की त्यांचा त्रास त्या ठिकाणी कमी झाला. आम्ही दिवाळी पेशवे काळापासून असणाऱ्या वेश्या व्यवसायामध्ये आम्ही दिवाळी पहिल्यांदा साजरी केली, आम्ही मिळून साजरी केली सगळ्यांनी. आणि एवढ्या त्या 3 दिवस खुश होत्या त्या महिला की आज सुद्धा मला सॅटिस्फॅक्शन मिळतं त्यातनं. आज मला एन्काउंटर करून जे मला आनंद कधी मिळाला नाही. मारणं सोपं असतं, काढलं पिस्तूल घातले गोळ्या मेला एन्काउंटर. पण एखाद्याला त्या वेश्या व्यवसायाच्या ह्याच्यातनं सोडवणं, एका मुलीला बाहेर काढणं आणि त्यातल्या त्यात परत ती मुलगी जर विदाउट सेक्शुअल हॅरॅसमेंट जर तिला बाहेर काढता आलं तर ते मला अजून सॅटिस्फॅक्शन किंवा त्यातनं जास्त मिळू शकतं. की ज्यावेळेस ह्या गोष्टी करत असतो तर आपण सुद्धा ह्या कम्युनिटीचे जे तुमचे आहेत लोक जे समोर यायला घाबरतात त्यांच्यासाठी आपण समोर येणाऱ्यांसाठी सुद्धा काहीतरी गाईडलाईन्स असणं आवश्यक आहे. की अरेरावी नसायला पाहिजे पोलिसांच्या बरोबर. प्रेझेंटेशन तुम्ही गे आहे, तुम्हाला प्राऊड आहे, आय एम हॅपी की तुम्हाला प्राऊड आहे, तुम्ही ओपनली सांगता गे, याचा अर्थ तुम्ही ते ॲक्ट तुम्ही जंगली महाराज रोडला उभं राहून करणं नाही आवश्यक, चुकीचं आहे. ते करताना तुम्ही एक्सपोज करा तुमचं, तुम्हाला जे काय बोलायचं ते तुम्ही बोलून दाखवा, पण ते सुद्धा डिसेन्सी असायला पाहिजे. आपण काही करतो तर बगीच्यामध्ये आपण आपल्याला नाही आवडत कुणी किस घेताना कुणी जाताना येताना, फक्त पहिलं मुलं मुली आवडायच्या नाहीत. आता तर मुलगा किस करताना बघितल्यानंतर आपल्याला किती राग येईल. सामान्य जनांचा सुद्धा आपण आपल्या बिहेवियरमध्ये त्या ठिकाणी विचार करणं खूप आवश्यक वाटतं मला या ठिकाणी. आणि हे सर्व करत असताना आपण मदत करतो. आता मी मुद्दाम त्यांचा एका लेखामध्ये माझा उल्लेख करायला सांगितलं तर आय एम अ स्ट्रेट, म्हणजे आज सुद्धा मी मला मेसेज दाखवतो. अशाच एका कार्यक्रमामध्ये कम्युनिटीच्या लोकांशी संवाद साधला, त्यांचा गैरसमज झाला आणि ते मला मेसेज करायला लागले की इंटरेस्ट आहे का वगैरे असं, म्हणून मला मुलं इंटरेस्ट त्याच्यातनं हे करायला, म्हणजे खरोखर मेसेज आहे तसा. अजून सुद्धा मी तसाच ठेवलेला आहे मेसेज. त्याला सुद्धा समजून सांगितलं की असं नसतं आणि बिफोर सेंडिंग सच टाईप ऑफ मेसेजेस यू शुड अंडरस्टँड और यू कॅन टॉक विथ डायरेक्टली विथ दॅट पर्सन की वेदर बाबा तुम्ही काय अशा प्रकारचे म्हणजे आहेत का, चुकीचं काहीच नाही त्याच्यामध्ये. त्याला वाटलं ते की त्यांनी विचारावं. विचारत असताना हे आपण सगळं करत असताना ती खात्री करून घेणं आवश्यक आहे. आणि सेकंड थिंग की जरी तुम्ही आहे म्हणूनच त्याच्यात असायला पाहिजे असं नाही आहे. आम्ही उद्या हे काम चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि अवेअरनेस हा सगळ्यात कुठला महत्त्वाची गोष्टची जरुरी आहे या सर्व क्षेत्रामध्ये, तर ती अवेअरनेसची आहे, काउन्सिलिंगची आहे आणि त्यांना योग्य ते पाठबळ, योग्य ती मदत करण्याची आहे. आणि जेवढं आपापल्या परीने आज जर आपण या ठिकाणी एवढे लोक जमलेलो आहोत, या ठिकाणी जर आपण तशी मदत केली त्यांना, तर मला नक्की वाटतं की तुम्ही जे ओपन सोसायटी इन अमेरिका UK म्हणतात त्याच्यापेक्षा ओपन डिसेंट सोसायटी ऑफ LGBT कम्युनिटी इज इन पुना, इज इन महाराष्ट्र, इज इन इंडिया असं आपलं नाव लौकिक त्या ठिकाणी होऊ शकतं. मी आपण रयतचे सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. बिंदूला विशेषतः धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर ज्यावेळेस रिटायर झाले त्यावेळेस मी SP ला होतो आणि रस्त्यावरती इकडे तिकडे सगळीकडेच सरांचे बॅनर लागले होते आणि मी विचार करत होतो, साधारण 20-21 वर्षाचा मुलगा, की असे कोणते अधिकारी होऊन गेले की स्लम एरियामध्ये त्यांचे बॅनर आहेत, शिवाजी रस्त्याच्या पलीकडे त्यांचे बॅनर आहेत, तुम्ही आणि आता ज्या रोडला आपण आहोत त्या LBS रोडलाही त्यांचे बॅनर होते. मग मला 2 अधिकाऱ्यांना एका बाजूला कम्पेअर करण्याची वेळ आली की बाबा हिमांशू रॉय जे होते त्यांना मी प्रत्यक्षात कधी पाहिलं नव्हतं, पण ज्यावेळेस ह्यांना मी प्रत्यक्षात पाहिलं त्यावेळेस लक्षात आलं की हा कदाचित हिमांशू रॉय देखील असेच दिसत असतील आणि यांचे बॉस होते ते ॲक्च्युली. तर आत्ता एवढ्या वेळात आपल्याला लक्षात आलं की साधारणपणे पोलीस अधिकारी झाल्यानंतर आपल्याला कुठल्या कुठल्या भूमिकांना सामोरं जावं लागतं, कोणकोणत्या भूमिका पार पाडाव्या लागतात. भले यांना वाटत असेल की DYSP व्हावं, IAS व्हावं, IPS व्हावं, पण तुमचं काम आणि तुमच्या मागचं 10-15 मिनिटांचं मनोगत ऐकल्यानंतर त्यांना असं वाटत असेल नक्कीच की आपण पोलीस उपनिरीक्षक झाल्यानंतर सुद्धा भव्य दिव्य काम करू शकतो. रिटायरमेंटच्या 5 वर्षानंतर सुद्धा त्याच गर्दीने आपलं स्वागत केलं जाऊ शकतं.
त्याच गर्दीने आपल्याला ऐकलेलं जाऊ शकतं आणि त्याच उत्सुकतेने सुद्धा आपल्याला ऐकलं जाऊ शकतं. खूप खूप धन्यवाद सर, आपण आम्हाला अगदी महत्त्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन केलं. मी यानंतर